नमस्कार. नमस्कार. आपण महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचे सध्याचे सर्वात ज्येष्ठ वारसदार की जे 85 वर्षाच्या वयामध्ये आहेत असे शाहीर राम हरी भाट यांच्या बरोबर मी बसलेलो आहे चर्चा करण्यासाठी. आणि खूप सुंदररित्या बापू मला विचारलेल्या प्रश्नाला प्रतिसाद देत आहेत. बापू, आपण लेखनी सम्राट गणपत विमाने चिंचणीकर आणि तुमचं जे ऋणानुबंध होता, जे घनिष्ठ नातं होतं आणि तुम्ही त्यांच्या तमाशा फळात जे काम केले 1981 तत्पूर्वी काळूबाळूच्या तमाशात त्यांना घेऊन तुम्ही सावळच्या तमाशात वगैरे ह्या आठवणी तुम्ही सांगितलेल्या आहेत. पण पहिलं त्यांचं वगनाट्य 1982 साली 83ला जेव्हा त्यांचा नवा तमाशा फळ फिरत्या रंगमंचाचा निघाला त्यावेळेला कायदा आमच्या बापाचा बसलेला होता आणि त्याच्या काही अपुऱ्या आठवणी म्हणजे राहिलेलं मगाशी जे ते आपण घ्यायला लागलोय. कायदा आमच्या बापाच्या मध्ये तुम्हाला भूमिका जी मिळाली पाटलाची आणि तो वगनाट्य कसं पुढं सरकत गेला गणगवळेंचं सांगितलंय मगाशी तुम्ही. आता वगनाट्याविषयी बोला. आता वगनाट्य कायदा आमच्या बापाचा, त्यात मला पोलीस पाटलाची भूमिका. मग गडी असतो यो मलारी म्हणून. पाटील कायद्याचं लई भ्यास सांगते ती लोक, कायद्याला भिवून वागलं पाहिजे. चुप. आईला त्या कायद्यासारखी हरामखोर गोष्ट या जगात दुसरी कुठली नाही. माणसं म्हणतात कायदा गाढव आहे, पण मी पट्ट्या म्हणतो कायदा एक गाढव नसून 10 गाढव आहे. म्हणून साठी कायद्याच्या सगळ्या पुस्तकांचा गट्टा बांधून गटारात फेकला पाहिजे. कोर्टात लुटूपुटूचं भांडण करणाऱ्या झाडून साऱ्या वकिलांच्या डोसक्यावर यल्लामाचा जग देऊन सालेटने सौंदतीला नेऊन लिमणी असताही लावलं पाहिजे. आईला ह्या कायद्याच्या पहिला जायला पुन्हा ते काय तुमचा संवाद चालू आहे दोघांचा संवाद. आता मग अरे रंग्या तुला भेटला का रे? अहो भेटला की देवळात होता. त्याच्या रंग्याची बन भेटली का? शांती. काय शांती राव, केळीच्या कोंबागत बाई. असू दे रे, तिचं लई वर्णन करू नको. अरे त्यानं मला येतो म्हणून सांगितलं, या घराकडे येतो, माझं काहीतरी नोकरीचं बघा. आता तिच्या भावाला मी नोकरी लावतो म्हणतो या, माझा एवढा तर वशीला आहे. पण बाय मिळवायसाठी नुसत्याच बाता हाणायच्या एवढं खरं. आता कवा येतोय बघू. राम राम साहेब. आल्या का रगत पित्यावाने हात जोडून साहेब म्हणून हाक मारत जाऊ नको, राम राम पाटील म्हणत जा. आणि काय रे रंग्या, तू एकटाच आलास मी आता का? शांता बी आली एक वेळ. आणि मग तिला बी बोलेल क्या? तिला का बसली तिला बी बोलेल क्या? अरे पोलीस पाटलाचा वाडा म्हणजे मागतूच्या जेवळ आहे. तो बायका माणसाने कसं आज जायचं? बोलू कमी बोलू. दमच निघा बाहेरच थांबलीस शांती, बाहेरच थांबलीस. आता रंगाला नोकरी मिळालीच म्हणून समज. बर, नोकरी कंची लाव, ती तुझ्या तोंडात आलं म्हणजे बरं. ती नोकरी मी लावतो. बर, आता ती माझ्या भावालाच विचारा की. भावापेक्षा तू सांगितलेलं चांगलं नाही. बर रंग्या, तुला नोकरी कंची पाहिजे. आता मी काय एवढा शिकलोय बी, तो साहेबाची नोकरी मागू. अरे शिक्षणातून सोड, वशिला असल्यावर शिक्षणाला कोणी विचारतो तुला? बर, तुला वायरमॅन करू का? चालते, करायची. आईला पण ती नोकरी मला पसंत नाही. माकडासारखं डांबावर चढायचं, पडलं बिडलं वरनं खाली, नाहीतर शाक लागून मेलं काय घ्या. शिवाय लाईन गेल्यावर गावानं नाही तसल्या शिवाय त्याच्या अगदी पावसाला दिल्या ग. ती नोकरी मला अजिबात पसंत नाही. मग मला आपला पोस्टमन कशाला? दारूदार भीक मागायला भिकारी फिरल्यागत कागद वाटत फिरायला वेळ. ती बी नोकरी नको. तुला सांगतो, मी सांगतो तुला नोकरी, तुला पोलीस करू का? आणि मग लई भारी झाली की मग ती रेप राईट. अरे आताच रेप राईट करू नकोस की, अजून पोलीस व्हायचं जा. मग मला पोलीसच करा. पोलीस करतो म्हणा, पण पोलीस झाल्यावर मला तर पकडायला नाही नसतो का? पकडायचा नाहीच नव्हता. अरे मी खरं सांगतो या, एकदा नोकरी लागू तर देशासाठी जीव देईन म्हणायचं. आणि एकदा नोकरी लागली की पुन्हा घालायची तशीच घालायची, अशी पोलिसाची जात असते. म्हणून म्हटलं छा तुमच्यासाठी जीव देईन. आता बाकी पोलीस झाल्यासारखा बोललास.
मी देशासाठी जीव देईन आणि पुन्हा पण नोकरी लागल्यावर माझ्यावर काही बलामत आणणार नाही तो, काळजी करू नका. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? अरे काय गोष्ट लावली का हरिश्चंद्राची? तुला काय गोष्ट हरिश्चंद्राची सांगायला लागली? बघ, पोलिसातनं छातीतनं काळीज बाजूला काढून ठेवलं पाहिजे. अरे मुंगीला बी काळीज आहे, पण बिगर काळजाची अवलाद म्हणजे पोलिसाची. काळीज तुम्ही काय दगडाचा पोलीस होतोय तुम्ही? हे पक्क ध्यानात ठेवलं पाहिजे, तेव्हा तुझी पोलिसाची नोकरी टिकल नाही. मग जाऊ मी शांती थांबतेच का तू? तू थांब की. आता माझं अगं कामाचं बघू पुन्हा काय असतं ते. थांब मी इकडे ते रंग्यातून जा. शांती बर, प्रेमाची काही तुला भानगड माहिती आहे? मला काय माहिती नाही. ते कसं करायचं असते? या काय अवघड आहे? असं करायचं, हे असं करायचं. शिवाय 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 म्हणून निघून झाली. गेलीस, जा. कुठं जातीयस आणि माघारी येते? बापू बरं का सर, हा जो 1983 यांचा कायदा आमचा बापाचा, हे मानकेश्वराची यात्रा इस्लामपूर पेठ इस्लामपूरला ही मानकेश्वराची यात्रा होती. त्या ठिकाणी हा वग साधा होता. तुम्ही बघितला? मी स्वतः त्या वगाला गेलो. जाधव साहेब, दिलीप जाधव साहेब, पी.के. पाटील, विजय गोसावी, आम्ही चौघजण ती वग बघायला गेलेलो होतो. ते कायदा आमच्या बापाचा. तर त्यामुळे त्या बापू त्या ह्याच्यामध्ये होते, ते बघितलेलं होतं आम्ही. त्यात बापूंची भूमिका बघितली. बापूजी म्हणजे बी.डी. चव्हाण सर ज्या वेळेला इस्लामपूरला शिक्षण घेण्यासाठी होते, त्यावेळेला तुमचे मित्रमंडळ आणि परिवार हा गणपती माने लोकनाट्य तमाशा जो नवीन निघालेला होता तो इस्लामपूरला लागल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार आहे आणि तुम्ही ते बघत होता. बघितले बापूंची भूमिका? एक नंबरची भूमिका. आत्ता बापू ज्या तावात बोलतायत आणि ज्या भूमिकेत बोलतात किंवा दोघांचे संवाद म्हणून दाखवतायत, दुसऱ्या पण प्रति पत्राचा पण संवाद बापू म्हणून दाखवतायत. त्यात काय फरक नाही. त्यात मग तुम्हाला सांगतो, बापूच्या बोलण्यात फरक नाही. त्यात मी गणपत मान्याला सांगितलं होतो माझी गाणी घालणार, जिथं लागेल तिथं मी घालणार गाणी. हां. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी ती शांता येते, अहो पाटील माझ्या भावाच्या नोकरीच काय झालं? नोकरी मिळायला का? बस शांत बस जरा. नोकरी द्यायचं काम माझं आहे, फक्त एक ती पानाचं डबडं घे आणि तुझ्या गोऱ्या हातानं तेवढा एक पानाचा इडा मला करून दे. मला खयाच आहे तुझ्या हातचा पानाचा इडा. त्याला ती येते कोणी काय बी घेतो. मग पाटील चुना किती लाव? पळका निघाय बघा, तुला लाव की चांगला पळका निघावा. अगं चुना कसा तेवढा प्रेमानं थोडासा लावायचा. बरं थोडासा लावला, आता काय त्यात टाकू? आता त्यात काय काय आहे बघ की. सुपारी जरा बारीक त्यातल्या त्यात हाय का बघ, चाळून घे, टाक त्यात आणि टाकला. येलदोडा दिसतोय का त्यात तुला? हाय हाय, एक अखंड येलदोडा टाक. झालं. आता झालं असलं तर आण इकडं. मग ती विडा द्यायला यायची तेवढं असं हात ते गाणंच तिथे. ती म्हणते नाही मी दे प्रेम रसाचा विडा मला ग पानाचा, दे प्रेम रसाचा विडा मला ग पानाचा, तुझ्या हातानं ती घालते. रामायणातील रामसीताती, रामायणातील रामसीताती, तू राधा मी कृष्ण हात दे हाती ग, तू राधा मी कृष्ण हात दे हाती कर विचार तुझ्या ग मनाचा, दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा. सत्यवान आणि सत्य सावित्री ग, तू सत्यभामा तुझा मी श्रीपती ग. शांते, आता तू सत्यभामा आणि मी श्रीपती तुझा पती. होय होय पाटील. ठीक आहे, औंध्याची बरी नव्हती. सत्यवान आणि सत्य सावित्री, तू सत्यभामा तुझा मी श्रीपती ग, तू ग राणी मी राजा राजाचा, दे प्रेम रसाचा
विडा मला पानाचा वा शाहीरराम हरी ऐक ग नारी शाहीरराम हरी ऐक ग नारी मी प्रेम वेडा फसलो प्रेमाच्या बाजारी ग मी प्रेम वेडा फसलो प्रेमाच्या बाजारी कर विचार तुझ्या ग मनाचा दे प्रेम रसाचा विडा मला पानाचा तो रंगे परत गाणं बंद रंगे आलाच मधीच बराच कंटका पाडलास मधल्यामध्ये ये बस काय झालं तुला सांगितल्याप्रमाणे रेप राईट करतोस का पोलीस भरती व्हायच्या अगोदर रेप राईट गल्लीनं चाललं की रेप राईट दारात रानात चाललं रेप राईट रोज चालू आहे भाऊ कशी करतोस रेप राईट ती यो म्हणे राजुरीचा सदा रेप राईट त्या दिवसात रेप राईट आता सरळ ह्या दारातनं बाहेर पडू दे रेप राईट भाऊ रेप राईट गे सदा कलाकार सदा कलाकार तो रंग्याचं काम करायला गेला बघ कसा आला बघ की असा प्रेमाला फुल प्रेमाचं उमलाही लागलं तवरीनं येऊन मिठवलं याला गेला बरं सांगते माझ्याकडे येता उद्या भेटायला मग जाते असंच काय ते थोडं बापू मराठी तमाशा परंपरेमध्ये अत्यंत गाजलेलं गणपती माने यांच्या तमाशातलं सुरुवातीला बळ देणारं कायदा आमच्या बापाचा हे वगनाट्य होतं आणि या वगनाट्यामध्ये तुम्ही पोलीस पाटलाची भूमिका केली त्याच्यातली काही पदं म्हणून दाखवली तुमच्याकडे इतकं गुण आहेत की तुम्ही चांगले गायक आहेत चांगले गद्य संवाद म्हणताय चांगली गीतं रचताय म्हणजे तुम्ही गीतकार आहे कवी आहे संवाद लेखक आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या स्वतःच्या चांगले गण लिहिताय म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एक इतकं वेगळेपण आहे ते महाराष्ट्राला आता कळू लागलं आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यातल्या सगळ्या कलावंतांना सुद्धा त्याची जाणीव झालेली आहे की रामहरी भाट नावाचा एक शाहीर आणि मराठी तमाशा परंपरा जिवंत ठेवणारा एक कलावंत पेठ नावाच्या गावी राहतो पण तो उपेक्षित आहे आणि म्हणून शासनापर्यंत सुद्धा हे पोचवण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करतोय खरोखर बापू गणपती माने लोकनाट्य तमाशातलं तुम्ही कायदा आमच्या बापाचा या वगनाट्याच्या विषयीची चर्चा तुम्ही सतत चांगल्या पद्धतीनं करू लागलाय अजूनही त्या अनेक वगनाट्यातनं तुम्ही त्यांच्या काम केलेले आहे जवळजवळ 9 वर्ष तुम्ही त्यांच्या फळामध्ये काम केलं आहे अजून 91 पर्यंत आपण पोहोचणार आहे तोपर्यंत थोडी आपण विश्रांती घेऊया